करे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कसे का विसरू त्यांच्या कृपादाने कसे का विसरू दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कसे का विसरू त्यांच्या कृपादाने कसे का विसरू तेवी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले मनोनी अवधारी जो आपुले आपण देवा मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतं वरिष्ठम वतहाजमजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यात्रय जननी देवाची तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी ज्यांची जोडली ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती मूर्ती जेन धर्म जितविलाची बळी ते संभाजी जाननवाली ते अवतरले जयाची या कुळी तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो गजानना अवलिया अवतरले जगताराया अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना गजानना वलिया तरले जगताराया गजानना अवतरले गजानना वलिया अवतरले जगताराया गजानना अवतरले समान जाय सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्वाधिकार देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे या वारकरी संप्रदायाचे कळस आणि या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त असणारे संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयातील असा महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील एक महत्वाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय हे विटेवरच्या मालकाचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची अशी भूमिका आहे की तुकोबाराय सांगतात की बाबा या असत्यानं भरलेल्या जगात जर काही खरं असेल तर ते फक्त माझ्या पांडुरंगाचं नाव आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. का तुकोबाराय त्या भगवंताच्या नामाचा फायदा काय? मग महाराज म्हणतात एक नाही अनेक फायदे आहेत. अनादी काळापासून या जीवाच्या मागे अनेक बंधने लागलेली आहेत. त्या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल
आणि चंद्र सूर्य असेपर्यंत जर आपली कीर्ती करून घ्यायची असेल तर फक्त भगवंताचं नामच कामी आहे. कारण त्याने काय होते, येणे तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. पण कधी, त्यासाठी मात्र अंतकरणात शुद्ध भाव पाहिजे. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. त्याची ताकद काय, मग सामर्थ्य काय. तुकोबारा सांगतात, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. मरणालाही जो माणूस भीत नाही त्याला म्हणतात भोळा. आणि एवढं सामर्थ्य प्राप्त होते कशामुळं, फक्त भगवंताच्या नामामुळं. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः अर्थ आपण पाहिला. आता या अभंगाचा जर तुकड्यात तुकड्यात अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असा करता येईल. जगद्गुरु तुकोबरा या अभंगाद्वारे भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगतात 1, भगवंताच्या नामाचा परिणाम सांगतात 2, भगवंताच्या नामाची अनुभूती सांगतात 3, आणि त्या भगवंताचं नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य सांगतात 4. विठ्ठल 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 अभंगावर विवेचन करण्यापूर्वी थोडासा अल्प परिहार द्यायचा तो असा. कोणत्या कारणाने आपण सर्वजण या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये एकत्रित झालेला आहात आपला सर्वांना त्याची कल्पना आहे. तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने सांगणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर त्यालाच अनुसरून भगवान पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गावकरी मंडळींच्या सहकार्याने आणि भजनी मंडळींच्या पराकष्टाने चालत असलेली ही वारकरी संप्रदायाची अविरत परंपरा आणि त्याच परंपरेचं पायकत्व डोळ्यासमोर ठेवून मोठ्या श्रद्धेनं आणि मोठ्या भक्तिभावानं आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा माझ्या ज्ञानोबरायांचं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. विठ्ठल विठ्ठल सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे, रात्री हरी कीर्तन आहे, सकाळी काकड आहे. आणि या पवित्र पुण्यतीर्थ क्षेत्र बनलेल्या चिंचोली निपाणी नावाच्या गावात आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या येड्याच्या वाट्याला आली. हे माझं परम भाग्य. ज्यांच्या संपर्कातून मी या ठिकाणी आलो ते हरिभक्त पारायण असतील आमचे मामा गायनाचार्य विठ्ठल महाराज देशमुख, तुम्हाला व्यासपीठावर नमस्कार करतो. तसेच सगळ्याच गावकरी मंडळींच्या सहकार्याने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये आमचे काकासाहेब शेळके असतील त्यांना सुद्धा नमस्कार करतो. दुसरे गायनाचार्य बुवा असतील तुम्हाला सुद्धा मी नमस्कार करतो. अतिशय ज्यांचं वादन आहे ते मृदंगाचार्य महाराज असतील तुम्हालाही मी नमस्कार करतो. चोपदार बाबा असतील, विनेकरी बाबा असतील, गावातल्या सगळी भजनी मंडळ. आले आले एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपण कोणत्या गावात गेलो त्या गावाची सगळ्यात आधी आपल्याला कमान दिसते, बरोबर. ग्रामपंचायत अमुक अमुक आपलं सहर्ष स्वागत आहे. पण इथं मात्र वेगळंच पाहायला भेटलं. कमानीच्याही अगोदर चंद्र सूर्य असेपर्यंत ज्या राजाची कीर्ती राहील त्या राजांचा भव्य दिव्य असा पुतळा आपण सर्वांनी या ठिकाणी आयोजित केला. तुम्हा सर्वांना मी एकदा वारकरी या नात्यानं नतमस्तक होतो. आणि जसे ज्ञानोबाराय कृपा करतील, जसे तुम्ही मला आशीर्वाद देतील तसा मी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. पैठणमध्ये ज्ञानोबरांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला त्या रेड्याचं नाव होतं ज्ञाना. काय नाव होतं त्याचं? आणि तुमच्या समोर जे आज उभा कीर्तनकार आहे त्याचं पण नाव तेच आहे. काय नाव आहे माझं? ज्ञानाच. आता ते ज्ञानोबाराय या रेड्याच्या पाठीवर जसा हात ठेवतील तसा अभंग बोलण्याचा प्रयत्न करतो. पुनश्च एकदा पुरुष मंडळी असतील, अथांग जमलेल्या माता मावल्या असतील, तुम्हालाही मी व्यासपीठावर वारकरी या नात्यानं नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांचा, 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 या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, वारकरी
पेटी मास्तर असतील, कॅमेरावाले असतील, मंडपवाले असतील आणि ज्यांचे उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे ते जय जनार्दन साऊंड सिस्टीम चिंचोली गजानन शेळके. फोन नंबर सांगायचा का? तुम्हाला सुद्धा व्यासपीठावर नमस्कार करतो. चला, सेवेसाठी घेतलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांच्या अगोदर दोन शब्द लागलेले, एक श्रीमंत आणि एक जगद्गुरु. आधी आपण श्रीमंत पाहू, मग जगद्गुरु पाहू आणि मग तुकोबराय पाहू. आपण कोणाला श्रीमंत म्हणतो? ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे ते श्रीमंत. कोणाला श्रीमंत म्हणतो आपण? ज्याचे 10-12 प्लॉट राजूरमध्ये असतील, भोकरदनमध्ये असतील, त्याला म्हणतो श्रीमंत. पण आमच्या वारकरी संप्रदायाच्या भाषेत धनाची श्रीमंती कामाची नाही, इथं मनाची श्रीमंती कामाची आहे. विठ्ठल विठ्ठल कितीतरी पैशावाले लोक येतात, श्रीमंत लोक आहेत, पण कोणालाही श्रीमंत म्हणता येत नाही. श्रीमंत त्यालाच म्हणतात ज्याचा व्यवहार उत्तम आहे आणि आपल्या कष्टाचा एक एक रुपये जो परमार्थासाठी खर्च करतो आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी खर्च करतो, तो जगातला एक नंबरचा श्रीमंत माणूस आहे. विठ्ठल विठ्ठल पैशाची श्रीमंती कामाची नाही. 16व्या शतकामध्ये एका राजानं इसवी सन 1663 मध्ये गुजरातमध्ये असलेलं सुरत नावाचं शहर, ते सुरत नावाचं शहर लुटलं. कारण तिथं मोठमोठे व्यापारी राहत होते, हिऱ्याचे व्यापार करणारे लोक, खतरनाक लोक राहत होते. पण गरिबासाठी 1 रुपया सुद्धा खर्चत नव्हते गुजरातचे लोक. मग आपल्या महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीनं काय केलं? सुरत नावाचं शहर लुटलं. एकदा नाही लुटलं, 2दा लुटलं. आणि त्यातून जेवढं काही सोनं भेटलं, जेवढे काही पैसा भेटला, त्या पैशानं आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग सुखी केला. त्या राजाचं नाव आहे श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज. राजानं सुरत लुटली, पण त्या पैशानं आपल्या बायकोला सोनं नाही केलं, आपल्यासाठी बंगले नाही बांधले, इथल्या लोकांसाठी तो पैसा खर्च केला. मग ते गुजरातचे लोक म्हणतात निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. विठ्ठल विठ्ठल अंतकरण गोर गरिबासाठी पाझरते, ते जगातला एक नंबरचा श्रीमंत माणूस. मी वाशिम जिल्ह्यातून आलो. काल अवकाळी पाऊस पडला, गारगुंडा पडला, पाऊस पडला, झाडं पडले, लाईट गेली, शेतकऱ्याचं नुकसान झालं. हळदी वावरात होत्या लोकांच्या, लय नुकसान झालं शेतकऱ्याचं. शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास या अवकाळी पावसानं हिरावून घेतला मायबाप. मग आता नुकसान तर झालं. तहसीलदार लोक, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे कर्मचारी चालले सर्वे करायसाठी. कशासाठी? बा तेवढीच सरकारकडून शेतकऱ्याला मदत मिळाली तर मिळाली. येरी तर मला तर सगळं वाटवलं झालेलंच आहे, बरोबर. ते लोक शेतकऱ्याच्या वावरात आले आणि देऊन सरकार किती देईल? एकरी 2,000 5,000 देईल, याच्यावरही देईल का? बरं, सरकारनं दिलं यात काय नवले? सरकारकडे भरपूर पैसा आहे. आता सरकारकडे पैसा आहे, मग सरकारनं शेतकऱ्याला मदत केली, यात काहीच नवल नाही. पण 16व्या शतकामध्ये जेव्हा लोक अन्न करता मरत होते, तेव्हा सुद्धा आमच्या जगद्गुरु तुकोबरा यांनी सावकारकीच्या आणि कर्जाच्या वया इंद्राणीच्या डोहात बुडवल्या. यांना म्हणतात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. जगातली सगळ्यात मोठी कर्जमाफी आमच्या जगद्गुरु तुकोबरा यांची, म्हणून तुकोबराय आमचे श्रीमंत आहेत. दुसरा शब्द आहे जगद्गुरु. जगद्गुरु कोणाला म्हणतात? जगद्गुरु कोणालाही म्हणता येत नाही. जगद्गुरूच्या पाठीवर, या विश्वाच्या पाठीवर जगद्गुरु फक्त 3च झाले. पहिले जगद्गुरु भगवान श्री कृष्ण परमात्मा, वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. पहिले जगद्गुरु भगवान श्री कृष्ण परमात्मा. जगद्गुरु कोणालाही म्हणता येत नाही. बरं, एखादी माता माऊली जर आपल्याकडे गरोदर असली तर एक वयस्कर आजी येते आणि सांगते की माय, तुझ्या पोटी कृष्ण जन्माला आला पाहिजे. म्हणता का नाही आजी तुम्ही की तुमच्या पोटी
कृष्ण जन्माला आला पाहिजे, पण कृष्ण कोणाच्याही पोटी जन्माला येत नाही. भगवान श्रीकृष्ण जन्माला येण्याच्या अगोदर कृष्णाच्या अगोदरचे 6 पोरं कंसाच्या हाती दगडावर फोडायला द्यावे लागतात. तेव्हा कुठं 8वा कृष्ण परमात्मा जन्माला येतो. पहिले जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण परमात्मा. दुसरे जगद्गुरु 9व्या शतकामध्ये जेव्हा आपला हिंदू धर्म अनेक गटात विभागला गेला, तेव्हा आपल्या धर्माला एकत्रित आणण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते दुसऱ्या जगद्गुरूंनी केलेलं आहे. त्यांचं नाव आहे आद्य जगद्गुरु शंकराचार्य. आणि तिसरे जगद्गुरु या विश्वाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या कीर्तनासाठी जनसामान्य लोकात बसत होता, एवढी ख्याती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांची आहे. तिसरे जगद्गुरु माझे तुकोबराय. जगद्गुरु तुका अवतार नाम याता, जगद्गुरु तुका अवतार नाम याता, संप्रदाय सगळ्यांचा येथुनिया, संप्रदाय सगळ्यांचा येथुनिया. जगद्गुरु तिसरे जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. ज्या काळात तुम्हा आम्हाला लिहिण्याचा अधिकार नव्हता, अशाही काळात धर्म मार्तंडांचं प्रस्थ आपल्यावर असताना तुकोबराने ठणकावून सांगितलं, वेदांचा तो अर्थ आमासीचं ठावा, हिरांनी व्हावा भारमाता. अरे वेद म्हणजे काय हे फक्त आम्हाला माहिती आहे, तुम्ही काय करा, फक्त त्याचा भार व्हा. एवढी ताकद होती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांची. ही ताकद आली कशामुळं? ती फक्त एकाच गोष्टीमुळे आली, ती म्हणजे निष्ठेनं पांडुरंगाचं केलेलं स्मरण. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात एवढं नामस्मरण होतं, एवढं नामस्मरण होतं. देऊला 2 डोंगर आहेत, एक भामचंद्र डोंगर आणि एक भंडारा डोंगर. जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नी जिजाबाई तुकोबरायांसाठी भाकरी घेऊन यायच्या, आणि ज्या डोंगरावर तुकोबराय गेले बरोबर त्याच रस्त्यानं जायच्या. एकदा तुकोबरायांनी विचारलं, आवले मी भामचंद्र डोंगरावर आहे का भंडारा डोंगरावर आहे, तुले माहीत पडते तरी कसं? तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं, मालक तुम्ही ज्या रस्त्यानं जाताना त्या रस्त्याची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलते. एवढं नामस्मरण होतं जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात. किती नामस्मरण होतं ऐका. एकदा एक साधक काशीला भगवान शंकराच्या मंदिराच्या समोर अनुष्ठान करून बसला, आणि त्याच्या मनात काही अध्यात्माविषयी बरेच प्रश्न होते. त्याने भगवान शंकराला साकडं घातलं की देवा, माझ्या प्रश्नाचं तुम्ही निराकरण करा. आता साकडं घातलं म्हणल्यावर भगवान शंकरासारखं भोळं दैवत जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. 1 लोटा जल सब समस्या का हल, श्री शिवाय नमस्तुभ्यम. भगवान शंकर म्हणजे भोळं दैवत. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि विचारले त्या साधकाला, बाबा काय इच्छा आहे तुझी? त्याने सांगितले की देवा, माझ्या मनात काही अध्यात्माविषयी प्रश्न आहेत, आणि त्याचं निराकरण करण्यासाठी मला आजपर्यंत कोणीही सापडलं नाही. तेव्हा साक्षात भगवान शंकरांनी सांगितलं, तुझ्या प्रश्नाचं निराकरण फक्त एकच व्यक्ती करू शकते. त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. तू एक काम कर, महाराष्ट्रात जा, पुणे जिल्ह्यात जा, इंद्रायणी नदीच्या तीरावर बसलेलं सुंदर असं एक देहू नावाचं गाव, आणि त्या गावात तुकाराम नावाचे सत्पुरुष, तू त्यांच्याकडे जा. तो साधक काशीवरून निघाला, पायी चालत चालत देहू गावात आला. जेव्हा तो साधक देहू गावात आला तेव्हा सकाळची वेळ होती. गावातले लोक बाहेर यायचे, आणि हे माणूस सकाळी सकाळी गावात चालला होता.
पूर्वी लोक बहिर्देशाला बाहेर जायचे. बहिर्देशा समजते ना? बहिर्देशा सरकारनं आपल्याला शौचालय दिले, पण आपण त्याचे दोनदा तीनदा पैसे काढून घेतले, पण बांधायचा पत्ता नाही. काही जणांनी जर बांधले असतील तर त्याच्यात गौरव येतात, दुसरं का काही नाही. आता पण तीच वेळ आहे. लोक गावातून बाहेर जात होते आणि एवढ्या सकाळी ज्या ठिकाणी लोक शौच करायचे, ज्या ठिकाणी लोक घाण करायचे, त्या ठिकाणी सुद्धा त्या साधकाच्या कानावर विठ्ठल 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 असा ध्वनी ऐकू आला. त्या साधकाने विचार केला, देहू नावाचं गाव आणि एवढ्या अपवित्र जागेवर, एवढ्या घाण केलेल्या जागेवर भगवंताचं पवित्र नाव कोण घेत असेल? ते नाव घेणारे तुकोबराय होते बरं. पण त्या माणसानं तुकोबरायला पाहिलं, पण माहीत नव्हतं ना हे तुकोबराय आहेत म्हणून काही बोलले नाही. ते साधक गावात आला, विचारलं तुकोबरायांचं घर कुठे? लोकांनी सांगितलं पांडुरंगाच्या रावळाजवळ जगद्गुरु तुकोबराय राहतात, त्यांच्या घरी जा. तो साधक तुकोबरायांच्या घरी आला. तुकोबरायांच्या पत्नीनं त्यांचं स्वागत केलं, पाय धुतले. आपल्याकडे जर आता पाहुणा आला तर आपण काय करतो? चहा पाणी करतो, आधी पाणी देतो, चहा पाणी करतो. पूर्वी तसं नव्हतं. लोक आधी गेल्या गेल्या पाय धुवायचे. घरात गेल्यानंतर एक पितळची वाटी होती आणि त्या वाटीत लोक गुळ देत होते. आता ते बंद झालं. जिजाऊने, जगद्गुरु तुकोबरायांच्या धर्मपत्नीने त्या साधकाला गुळ दिलं, पाणी दिलं आणि विचारलं, बाई तुमचे मालक कुठे गेले? येतील म्हणे महाराज आत्ताच. बर. थोड्याच वेळात तुकोबराय आले. तुकोबरायांना 4 लहान लहान लेकरं होते आणि तुकोबराय घरात आल्याच्या नंतर लेकरं म्हणू लागले, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. आनंद झाला त्याला तुकोबरायांना पाहून. बर. तेव्हा त्या साधकाले वाटलं की अरे, त्या अपवित्र जागेवर, घाणेरड्या जागेवर भगवंताचं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करणारी व्यक्ती तर हीच आहे. हे जगद्गुरु तुकोबराय आहेत आणि हे काय माय प्रश्नाचं निराकरण करतील? अरे, जे माणूस घाण करणाऱ्या जागेवर जर देवाचं नाव घेत असेल तर त्याला काय समजणार आहे? काय ते आपल्या प्रश्नाचं निराकरण करल? पण काय बोलले नाही. चला म्हणे परीक्षा तर घेऊन पाहू. परीक्षा घ्यायला हरकत नाही. तुकोबराय आले. विचारलं आपण. त्या साधकाने विचारलं, मी काशीवरून आलो, मला भगवान शंकराने तुमच्याकडे पाठवलं. बर. आणि माझ्या मनात काही अध्यात्माविषयी प्रश्न आहेत, त्याचं निराकरण तुम्ही करा. तुकोबराय म्हणले, महाराज आपण लांबून आला, थकून आलेले आहात. आधी स्नान करा, नंतर भोजन करा, नंतर आराम करा, नंतर काय जे तुमच्या मनात प्रश्न असतील त्याच्यावर आपण चर्चा करू. हरकत नाही म्हणले. आता हा माणूस चालून आलेला होता. भरपूर जेवण केलं. तुकोबराय म्हणले, तुम्ही एक काम करा, आता आराम करा. तुमचा आराम झाला की आपण बोलू. काय जे प्रश्न असतील तुमच्या मनात आपण त्याचं निराकरण करू. एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय झोपले आणि दुसऱ्या ठिकाणी ते काशीवरून आलेला साधक झोपला. दोघांनाही गाढ झोप लागली आणि अचानक गाढ झोपेत असताना त्या साधकाच्या कानावर हजारो लोक विठ्ठल 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 असा नामघोष करत आहेत, एवढा ध्वनी त्याच्या कानावर ऐकू आला. त्याने विचार केला, एवढं विठ्ठल विठ्ठल ध्वनी नेमकं भजन करते तरी कोण? जगद्गुरु तुकोबरायांच्या घरात कोणीच नाही, फक्त तुकोबराय आणि ते साधक. घरात कोणी नाही. आपल्याला भात झाला असेल. पुन्हा त्याला झोप लागली. पुन्हा विठ्ठल 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 नामाचा ध्वनी त्याच्या कानावर ऐकू आला. आता मात्र त्याची झोपच उडाली. त्याने विचार केला, तुकोबराच्या घरात कोण नाही. उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर गेला तो. बाहेर चित पाखरू सुद्धा नाही. त्याला वाटलं कोणती पालखी आली असेल, टाळकरी आले असतील, वारकरी आले असतील. पण बाहेर पाहिलं, एक माणूस सुद्धा उन्हाळ्याचा बाहेर नव्हता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्याने विचार केलं, विठ्ठल विठ्ठल ध्वनी नेमका येते तरी कुठून? तर त्या साधकानं एक युक्ती केली. काय? ज्या जागेवरून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येते त्या त्या दिशेने तो जाण्याचा प्रयत्न करू लागला. आणि तो साधक त्या आवाजाच्या दिशेने जात असताना तो आमच्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ येऊन पोहोचला. काय दिसलं त्याला?
तुकोबरायच्या शरीरातून जगद्गुरु तुकोबराय एका पलंगावर झोपलेले असताना सुद्धा त्यांच्या शरीरातून रोमारोमातून विठ्ठल 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 नामाचा ध्वनी ऐकू येत होता. एवढं नामस्मरण होतं जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात. तुकोबराय झोपलेले असताना त्या साधकाने पाय धरले आणि म्हटले, महाराज माझी फार मोठी चूक झाली, मी तुमच्यावर शंका घेतली, असं मी करायला नको होतं. अरे ज्या माणसाचं शरीर इतर कोणतं कार्य करत असताना झोपेत असताना सुद्धा ज्या माणसाचं शरीर विठ्ठल विठ्ठल बोलते, तर मग घाणेरड्या जागेवर असताना त्याचं शरीर विठ्ठल विठ्ठल बोलणार नाही, यात काय नवले. तुकोबराय झोपलेले असताना सुद्धा त्यांचं शरीर विठ्ठल विठ्ठल बोलत होतं. एवढं नामस्मरण तुकोबरायच्या जीवनात होतं. पंढरपुराची भिंत संत तुकोबरायांच्या अंगावर कोसळली आणि देवानं सांगितलं, नामदेवा तुकोबरायची हाडं आण. तुकोबरायांना समाधी द्यायची पंढरपूरला. नामदेवाने प्रश्न केला, देवा असंख्य लोक पंढरपुरात मेले, मग त्यातले तुकोबरायचे हाडं ओळखायचे तरी कसे? तर देवानं सांगितलं, अरे नामा, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ते हाडं माझ्या तुकोबरायांचे, कारण त्या हाडावर प्रेम केलं तुकोबरायांना. जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या आणि तुकोबराचं शरीर सुद्धा झोपेत असताना विठ्ठल विठ्ठल बोलत होतं. एवढं नामस्मरण जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात होतं. कशामुळं? फक्त तुकोबरायांनी एकच केलं, भगवंताचं नामस्मरण. तुकोबराय स्वतःही नामस्मरण करायचे आणि लोकांनाही सांगायचे, तुम्ही नाम घ्या, तुम्ही नाम घ्या. पण लोक ऐकायचे नव्हते, लोक ऐकत नव्हते. तुकोबरायांनी देव फुकट वाटलं हो. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आताला घर पुसली, आताला घर पुसली, देवन लगे देवन लगे, देवन लगे देवन लगे. आताला घर पुसली, आताला घर पुसली, देवन लगे देवन लगे, देवन लगे देवन लगे. म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयताला घर पुसून तरी लोक देव घ्यायला तयार नाहीत. आज पोटचं पोरग बापाले बाप म्हणत नाही, पण आमच्या संतानं ते पण केलं. करा रे बापांनो साधन हरीचे, झनीकरणीचे नका करू. तुकोबराय स्वतःही भगवंताचं नामस्मरण करायचे, लोकांनाही सांगायचे तुम्ही नाम घ्या, नाम घ्या. तेव्हा लोकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, का हो तुकोबराय, तुम्ही नामस्मरण करता, आम्हालाही सांगता की तुम्ही नाम घ्या, नाम घ्या, पण नेमकं त्या नामाचं स्वरूप आहे तरी कसं? तर महाराज स्वरूप सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. तुकोबराय भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगतात. भगवंताचं नाम कसं आहे? सत्य आहे. भगवंताचं नाम कसं आहे? साच आहे. भगवंताचं नाम कसं आहे? खरं आहे. भगवंताचं नाम कसं आहे? बरं आहे. सत्य साच खरे
नाम विठोबाचे बरे. पण आपला खऱ्यावर जास्त विश्वास नाही. आपल्याला खोट्या गोष्टी लवकर आवडतात का खऱ्या गोष्टी लवकर आवडतात सांगा बरं. विश्वास कोणत्या याच्यावर आहे आपला, खऱ्यावर आहे का खोट्यावर आहे? खोट्यावर. टीव्हीत पिक्चर पाहता पाहता एक बाई येते आणि म्हणते फेरेम लावली लगाइए 8 दिन में गोरापन. फेरेम लावलीने जर माणसं गोरे झाले असते तर मी सावळा राहिलो असतो का? म्हणजे काय लोक खोट्याचा बाजार करतील काय सांगता येत नाही. आमच्या गावात काय झालं, आता 4-5 दिवस आमच्या काकाची हळद काढणं चालू होती. ते म्हणले वावरात जायकडे 4-5 बाया आहेत त्याच्या मागे जाय. मग मी त्याच्या मागे गेलो आणि बाया काय वावरात काम करता करता चुपचाप राहतात का? बरं मग देवाचं नाव घेतात का? ते पण जमत नाही. मी त्याच्या मागच, त्याला माहीतच नाही. एक बाई दुसऱ्या बाईले म्हणे कावा ते आजी आता तिकडे आर्मीत भरती व्हायला लागला, मग त्या शितलीले करमल का हो घरी? कोणत्या सिरिजले लाकीर झाल्याची. बरं ते खरं आहे का खोटं आहे? काही काही बाया सासून सुनले त्रास देतात, टीव्हीत ती मालिका पाहतात, घरी रडतात. ते खोटा असून घरी रडतात आणि सून बिचारी मनातून सेवा करते, तिच्यासाठी मात्र तिच्या डोळ्यात पाणी येत नाही. म्हणजे लोकांचा खोट्यावर जास्त विश्वास आणि खऱ्यावर विश्वास नाही. पण या जगात खरं जर काही असेल तर तुकोबाराज सांगतात सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. इथं 4 शब्द आले, सत्य साच खरं आणि बरं. अर्थ एकच आहे पण शब्द अलग अलग 4 वापरले. पण 4 शब्द वापरायची गरज तरी काय? तर याला दुसरे कारण आहे. देश काळ वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळला विश्वकार. भगवंताचं नाम तिन्ही काळात सत्य आहे 1. भगवंताचं नाम प्रत्येक वस्तूत साच आहे 2. आणि भगवंताचं नाम सगळ्या देशात खरं आहे 3. विठ्ठल विठ्ठल. खरं नेमकं म्हणायचं तरी कोणाले? ज्ञानोबा सांगतात की खरं त्यालाच म्हणा ज्याचा कधीच नाश होणार नाही. ज्ञानोबा काय म्हणतात? खरं त्यालाच म्हणा ज्याचा कधीच नाश होणार नाही. मग नाश कशाचा होत नाही? ज्ञानोबा सांगतात शरीर आटे, संपत्ती आटे आणि हरिनाम नाटे ते बरवे. ज्ञानोबा सांगतात शरीर आटणार आहे, शरीर जाणार आहे. तुम्ही या शरीराले काही करा, पांढऱ्या केसाचे काळे केस करा, पांढऱ्या दाढीची लाल दाढी करा, काळी दाढी करा, किती काही खा, एक ना एक दिवस हे शरीर जाणार आहे. क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य, खातो काळ सावधान. शरीर कसं आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मानवाचे काय काय आहे? ज्ञानोबा सांगतात हे शरीर जाणार आहे म्हणजे खोट आहे. शरीर आटे, संपत्ती आटे. आपण जेवढा पैसा कमवला एक ना एक दिवस हे सगळा पैसा सोडून, सगळे वावर सोडून, सगळे प्लॉट सोडून आपल्याला एक ना एक दिवस जाणार आहे. माणसं म्हणतात काय करायचे पैसे, संग न्यायचे का? पैसे आपल्याला सोबत न्यायचे नाही, पण जीवन जगत असताना पैशाशिवाय काही दुसरं भागत नाही. तुकोबाराय सांगतात ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला समाज किंमत देत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा नसल्यावर घरात बायको सुद्धा किंमत देत नाही. नाथबाबा सांगतात धनवंत पुरुषासी श्री लवथव करी कैसी. नाथबाबा म्हणतात पैसा नाही तुमच्याजवळ, तुमच्या घरातली बायको सुद्धा तुम्हाला किंमत देणार नाही, कारण ती ताकद आहे पैशाची. आपण भरपूर पैसा कमवला पाहिजे, पण कसा कमवला पाहिजे? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेधकरी. आपण कमवलेल्या पैशा मागे कोणाचा 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसला पाहिजे, तरच ते पैसे आपल्या कामी येतील, तरच ते पैसा आपल्या सार्थकी राहील. पण तरी सुद्धा एवढं जरी केलं तरी हे पैसा एक ना एक दिवस सोडून आपल्याला जाणार लागणार आहे. शरीर आटे, संपत्ती आटे, पण हरिनाम नाटे ते बरवे. एका आजीने एका नातवाले म्हणलं का रे बाळ्या गाणं म्हणणं म्हणे. तर ते पोरगं आलं आणि लागलं गाणं म्हणायले. कोणतं? सरकार तुम्ही केलं मार्केट जा.
काय रे म्हणते बाळ्या, रोज रोज एकच गाणं, सरकार तुम्ही केलं मार्केट जाम, रोज रोज एकच गाणं, कटाळा येत नाही का तुले? 2 महिन्यापूर्वी निघालेलं गाणं त्या पोरानं म्हणलं तर आजी म्हणते की हे गाणं जुनं झालं, याचं तुले कटाळा येत नाही का? पण आज 750 वर्ष झाले आमचा वारकरी एकच अभंग म्हणतो रोज, रूप पाहता लोचने. कधी कंटाळा आला त्याचा? नाही. कारण हरिनाम नाटे ते बरवे. म्हणून जगात जर सत्य काही असेल, साच काही असेल, खरं काही असेल तर ते फक्त माझ्या पांडुरंगाचं नाव आहे. नाम विठोबाचे बरे, शब्दाला विठोबा. विठोबा म्हणजे पांडुरंग, पांडुरंग म्हणजे विठ्ठल. अनंत नाव येतं, देव मात्र एकच आहे. एक तत्व नाम दृढधरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. नाव काय? पांडुरंगाचं विठ्ठल. यायचं पण नाव विठ्ठलच आहे. विठ्ठल म्हणजे काय? वि म्हणजे विधाता, विधाता म्हणजे ब्रह्मदेव. ठ म्हणजे निळकंठ, निळकंठ म्हणजे भगवान शंकर. आणि ल म्हणजे लक्ष्मीपती, लक्ष्मीपती म्हणजे विष्णू भगवान. म्हणून तो हा देवाचाही देव, बढिया माझा पंढरीराव, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. काव तुकोबर आहे, भगवंताचं नाम जर खरं आहे ते जर आम्ही मुखात घेतलं तर मग त्याचा फायदा काय? फायदा सांगता महाराज अभंगाच्या. येणे तुटतेल बंधने, येणे तुटतेल बंधने, हो येणे तुटतेल बंधने, येणे तुटतेल बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटतेल बंधने, येणे तुटतेल बंधने, येणे तुटतेल बंधने, येणे तुटतेल बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, तुटीला बंधने किती येणे तुटीला बंधने गाणे किती येणे गाणे, येणे तुटतेल बंधने, येणे तुटतेल बंधने, येणे तुटतेल बंधने, येणे तुटतेल बंधने, येणे तुटती बंधने, उभलोकी कीर्ती देणे, उभलोकी कीर्ती देणे, उभलोकी कीर्ती देणे, येणे तुटतेल बंधने, येणे तुटतेल बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. चाल म्हणले त्यानं राजा ललकारे अशी. ते काही लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही भजने आणा, मग तुम्ही पिक्चरच्या चाली काऊन म्हणता? पिक्चरच्या चालीत काय त्याच्या बापाच्या आहेत का? सामवेदामध्ये गायन आलेलं आहे. आणि हे चाली गेलीचं सगळं तत्वज्ञान सगळं आमच्या सामवेदात आहे. त्याईनं आपलं घेतलं, आपण त्याचं नाही घेतलं. पण आपल्याला एक झालं काय माहिती का? घरच्याचा इट, बाहेरच्याचा भांगनीट. आपल्याकडे अशी सवयच पडते. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. तुकोबराय सांगतात की भगवंताच्या नामाने सगळी बंधने तुटतात. कारण जेव्हा हा जीव जन्माला आला तेव्हा याच्या मागे अनेक बंधने लागलेली आहेत. आणि त्या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल ना तर फक्त एकच इलाज आहे, ते म्हणजे माझ्या पांडुरंगाचं नाव. म्हणून येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. मग ते बंधन नेमकं कोणतं? आपल्याकडे एक श्रावण महिन्यात एक सण येते, एक पौर्णिमा आहे. श्रावण महिन्यातली पौर्णिमा कोणती? सोनियाच्या ताटी उजाळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. आता नाही वेडी माया,
आता तर भावाच्या इस्टेटीत वाटेकरी व्हावं लागल्या. इथं बसलेल्या पैकी असतील तुम्हीच हिरव्या लुगड्यावाल्या, माग नका पाहू तुम्हीच. जाऊ दे, अजून घामील ते. खोटे आहे का बाबा? नाही, ते पहिले होतं. बहिणीने एक भावाला धागा बांधायचा, त्या सणाचं नाव आहे रक्षाबंधन. आणि भावानं आयुष्यभर बहिणीची तिला जपायचं, तिची रक्षा करायची, त्याला म्हणतात रक्षाबंधन. हे रक्षाबंधन नावाचं एक बंधनच आहे. त्याच्यानंतर दुसरं हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. उठलं की सुटलं की तेच काम लागते आपल्याला. आता आज कोणाचा बर्थडे, तुम्ही एक वेळ कोणाला जेवायला बोलू नका, आपल्या घरी आमंत्रण देऊ नका, त्याला राग येणार नाही. पण त्याच्या वाढदिवसाचं स्टेटस जर तुम्ही ठेवलं नाही तर सगळ्यात जास्त राग ते तुमचा करते. रोज कोण ना कोणाचे बर्थडे आहेतच, अॅनिव्हर्सरी आहे, आणि त्याला म्हणतात हॅपी मॅरेज लाईफ. त्याचं नाव आहे विवाह बंधन. आणि विवाह नावाच्या बंधनात अडकल्यानंतर आपोआपच त्याच्या मागे एक बंधन लागते, त्या बंधनाचं नाव आहे संसार. ज्ञानोबा सांगतात त्याच्यातून पण तुम्हाला सोडवणूक करावी लागेल. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. संसार नावाचं बंधन कसं आहे? ऊर्ध्वमूल मदशाख मश्वतम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णांनी यस्तम वेदस्य वेदवीत. एवढं खतरनाक बंधन आहे संसार. एवढंच नाही, संसार म्हणजे कसं आहे? तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. 15व्या अध्यायात भगवंत बोलतात की संसार म्हणजे एक सागर आहे. संसार म्हणजे काय? एक सागर आहे. सागरात काय असते पोरं? सागरात काय असते? समुद्रात पाणी. अजून काय असते? अजून म्हणा, मासुड्या, खेकडे. काय असते सागरात? सागरात एक प्राणी असते, त्या प्राण्याचं नाव आहे मगर. आणि माणूस जर समुद्रात गेला आणि त्या मगरीच्या तावडीत सापडला तर मगर काय करते? माणसाले खाऊन टाकते. पण मगर माणसाले खात नाही. ऐका, माणूस जर समुद्रात मगरीच्या तावडीत सापडला तर मगर काय करते? ज्या ज्या माणसाच्या शरीरातून, ज्या ज्या अवयवातून सगळ्यात जास्त रक्त निघते तिथं ती मगर चावा घेते आणि ते रक्त पिते. रक्त पिल्यानंतर माणसाचं शरीर मृत पावते आणि मृत पावलेलं शरीर मगरीनं सगळं रक्त पिल्यामुळे ते शरीर मरते आणि त्या शरीराला ती मगर उचलते आणि समुद्राच्या काठावर आणून फेकते. जोपर्यंत रक्त होतं तोपर्यंत मगरीनं ते पिलं. त्याचं रक्त संपलं, त्याचा विषय संपला. त्या मगरीनं त्याला उचललं आणि समुद्राच्या काठावर आणून फेकलं. तसं संसार म्हणजे एक सागर आहे आणि या सागरातली मगर म्हणजे समाज, बायका, पोरं. आणि त्या मगरीच्या हाती लागलेला जीव म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारखा एक जीव. जोपर्यंत मगरीच्या शरीरात रक्त आहे, मगरीनं ते पिलं, रक्त संपलं, त्याला बाहेर आणून फेकून दिलं. तसं जोपर्यंत तुमच्याजवळ, माझ्याजवळ पैसा आहे, सौंदर्य आहे, ताकद आहे, तोपर्यंत आपली समाजात किंमत आहे. एकदा का आपली ताकद संपली तर आपल्या घरच्या लोकांना सुद्धा आपण नको होतो. हा कोरोनाच्या काळामध्ये आलेला तुमचा आणि माझा अनुभव आहे. लोक म्हणतात भाऊ माझा, बहीण माझा, कोणी नाही भाऊ कोणाचा, सब पैसे के भाई. भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई.
लोक म्हणतात बायका माझी, नातेवाईक माझे. आपल्यावर वेळ आल्यावर कोणी कोणाचं आहे का? जेव्हा नातेवाईकाचे, सोयरेधाऱ्याचे सर्वांचे दरवाजे बंद होतात तेव्हा आपल्यासाठी फक्त एकच दरवाजा उघडा राहतो, तो म्हणजे पंढरपुरातला देवाचा दरवाजा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नातेवाईक कोणी कोणाची नाही, सब पैसे के भाई. आपल्याकडे जोपर्यंत पैसा तोपर्यंत आपल्याला समाजात किंमत आहे. कसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या, कोई किसी का नहीं रे झूठे, नाते है नातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. खिशात पैसा नसला की लोक आपल्याला समाजात किंमत देत नाही, आपल्याला त्रास देतात. पण आपल्याला त्रास देतील यात नवल काय हो? लोकांना साधू संताला सोडलं नाही, लोकांना देवालाही सोडलं नाही. के देते हैं भगवान को धोखा, हिंसा को क्या छोड़ेंगे. कसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. हे का झालं? त्याला एकच कारण, संसार नावाचं बंधन आमच्या मागे लागलं म्हणून. मग संसार करायचा नाही का? संसार करायचा, पण संसार कसा करायचा माहितीये का? तुम्ही चिकू पाहिला तुम्ही, चिकू नावाचं फळ. त्या चिकूत एक बी असते, कोणत्या रंगाची? काळी. आपण जर ते चिकू असा केला आणि त्यातल्या काळ्या रंगाची बी काढली, तर चिकूतलं थोडंसं तरी त्या बीला लागते का? नाही. थोडंसं तरी काहीच लागत नाही. चिकूतलं काही लागते का? त्यातलं आतलं काही रस काहीच लागत नाही. मग माणसानं तसं संसारात असलं पाहिजे. संसारात राहायचं, पण संसार नावाचं बंधन मागं लागलं नाही पाहिजे. पण आपली नेमकी अडचण काय? आपण चिकूसारखं राहत नाही त्याच्यात, आपण आंब्याच्या कोळीसारखं राहतो. त्यातलं सगळंच आपण शोषून घेतो. याला कारण काय? फक्त एक, संसार नावाचं बंधन. आणि ते बंधन तोडायचं ना, फक्त भगवंताचं नाम. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. महाराज सांगतात भगवंताचं नाम घेतलं, चांगल्याच्या संगतीत राहिल्यावर चांगलंच होत असते. उभय लोकात काय कीर्ती कोणाकोणाची आभार गबारची होत नाही. ज्ञानोबरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, आज त्या रेड्याची समाधी आहे आळेगावात. तिथं अखंड हरिनाम सप्ताह चालू होतो. तुम्ही जर रायगडावर गेले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला वाघ्या नावाच्या एका कुत्र्याची समाधी आहे. कारण जेव्हा आमचा राजा मरण पावला तेव्हा जलच्या सरणात वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी घातली. चांगल्याच्या संग राहिलं ना, चांगलंच होते. कुत्र्याची समाधी पाहिली का? कुठं नाही, ती रायगडावर आहे. कारण शिवरायांच्या समाधीत त्यानं अंत्यसंस्कारामध्ये उडी घेतली म्हणून. काय होते कारण? उभय लोकी कीर्ती जने. छत्रपती शिवाजी महाराज कोणती लढाई असो एक गर्जना करायची, हर हर महादेव, हर हर महादेव. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. अखंड भगवान शिवाचं नाव माझ्या छत्रपती शिवरायांच्या मुखात होतं, म्हणून आज चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती. याला म्हणायचं उभय लोकी कीर्ती जने. पण कधी? अंतकरणात शुद्ध भाव असला तर. अभंगाच्या 3ऱ्या चरणात भाव जाते गाठी, 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 भाव जाते गाठी.
भगवंताचं नाम आपल्या मुखात येण्यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे. त्या गोष्टीचं नाव आहे भाव. महाराज सांगतात, भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठा उठी. आज तुम्ही घरी स्वयंपाक करता, स्वयंपाक करता करता जर अचानक तव्याला जर तुमचा हात लागला तर काय होते? काय होते? गरम तव्याला हात लागल्यावर चटका लागते. ताबडतोब लागते का एका तासानं लागते? 2 दिवसानं? ताबडतोब लागते का उशिरा? हा, ताबडतोब लागते. तव्यावर जर आपला हात पडला तर आपल्याला ताबडतोब त्याचा चटका लागते. तसं जेव्हा आपण भगवंताविषयी आपल्या अंतःकरणात मनात शुद्ध भाव धरला, ताबडतोब लाभाची शक्यता आहे. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. भगवंताच्या प्राप्तीसाठी दुसरं तिसरं कशाची गरज नाही. रुपया न लगे, पैसा न लगे, ना लागे कवडी दमडी, म्हणवा खेती करो हरिनाम की. काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे. एक बुलढाणा जिल्ह्यात एक तालुका आहे, त्या तालुक्याचं नाव आहे नांदुरा. आणि त्या नांदुरा तालुक्यामध्ये ही घटना आहे 2004 सालची. किती? 2004. आज त्याला कमीत कमी 20 वर्ष झाले. एक मारवाडी कुटुंब, दोघं नवरा बायको नांदुऱ्याला राहत होते. आता मारवाड्याचे मोठमोठे व्यवसाय असतात, रात्री ते लोक उशिरा घरी येतात. त्या मारवाड्याचं घर होतं 2 मजली. लक्षपूर्वक आहे का बरं? 2 मजलीवर रात्रीचे 10 वाजले. एक चिमुकली 2-2.5 वर्षाची मुलगी, तिला नुकतंच बोलता येते. ती त्या वर गच्चीवर होती, स्लॅपवर होती. आणि तिच्या आईला तेवढ्यात कोणाचा तरी फोन आला. तिची आई फोनवर बोलण्यासाठी ताबडतोब तिकडे गेली. पुन्हा तिची आई जवळ आली आणि रात्री 10 वाजता ती चिमुकली तिच्या आईला म्हणते, आई आपण शेगावला जाऊ ना आज. काय म्हणते ती चिमुकली? आई आपण शेगावले जाऊ. रात्री 10 वाजता ती लहानशी पोरगी म्हणते, तिला नीट बरोबर बोलता पण येत नाही. ती म्हणते की आई आपण आज शेगावले जाऊ. तिची आई म्हणे, अगं बाळा रात्रीचे 10 वाजले आणि एवढ्या रात्री शेगावले कसं जाणं शक्य आहे? एक काम कर, आता तुझे पप्पा घरी येतील आणि बाबा घरी आले की आपण त्यांना सांगू आणि गुरुवारी आपण शेगावला जाऊ. पण ती लहानशी पोरगी ऐकायला तयार नव्हती, हट्ट धरत होती, आई मला शेगावले जायचं म्हणजे जायचं. पुन्हा एकदा तिच्या आईला कोणाचा तरी फोन आला. तिची आई थोडी बाजूला जाऊन बसली आणि तिकून एका गाडीचा हॉर्न त्या पोरीच्या कानावर पडला. तिला वाटलं माय बाबा चाले का. 2 मजल्यावर ती पोरगी उभी आहे आणि तिला वाटलं माझे बाबा आले. आणि ज्या 2 मजल्यावर ती पोरगी होती त्या स्लॅपवर असं कंपाऊंड वगैरे काहीच केलेलं नव्हतं. अंधारे, रात्रीचे 10 वाजले, थोडासा काहीतरी लाईट आहे आणि 2 मजलीच्या खाली बांधकामाचं सामान पडलेलं होतं. दगड, विटा, गज, सिमेंट वगैरे बांधकामात सामान पडलेलं आहे. ती चिमुकलीला वाटलं की आपले बाबा आले. तिनं मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. चालत चालत ती चिमुकली गेली आणि रात्री 10 वाजता 2 मजल्यावरून रपकन खाली पडली. तिच्या आईला समजलं की आपली पोरगी खाली पडली. तिची आई पटपट पायऱ्या सोडून तिच्या खाली आली आणि विचारलं, बाई तुला लागलं नाही? तर 2 मजल्यावरून पडलेली पोरगी आनंदाने खेळू लागली. किती आश्चर्याची गोष्ट आहे. 2 मजल्यावरून पोरगी पडली, खाली काय म्हणते, आई मला काहीच लागलं नाही. त्या आईने विचारलं, बाळा 2 मजल्यावरून तू खाली पडली? तिने आईनं असं पाहिलं, डोक्याला कुठ लागलं का, हाताला लागलं का, पायाला लागलं का. 2 मजल्यावरून पडल्यावर कोणाला लागतेच ना. पण त्या मुलीने सांगितलं, आई मला लागलं नाही. कारण काय माहितीये, मला तर माझ्या संजू काकाने झेललं. काय म्हणते ते पोरगी? तिला काका होता संजू नावाचा. म्हणते की मला संजू काकाने झेललं. तिच्या आईनं काय केलं, फोन घेतला आणि तिच्या देराला फोन लावला. तिच्या देराचं असं वाक्य की वहिनी मी 2 दिवस झाले बुलढाण्याला माझ्या कामासाठी आलो, मी तिथं हजरच नाही, मी त्या चिमुकलेला धरील तरी कसा. दृष्टांत सपला सिद्धांत आहे का. रात्रीच्या 10 वाजता त्या चिमुकलीच्या मनात अशी भावना जागृत झाली की आई आपण शेगावले जाऊ, गजानन महाराजांचं दर्शन घेऊ. ती चिमुकली तिचा बाप आला म्हणून चालत चालत समोर गेली. म्हणून संजू काकाच्या रूपात दिसलं दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात शेगावचे गजानन महाराज तिला वाचवण्यासाठी आले. ही ताकद कशाची?
ताकद कशाची आहे? त्या चिमुकलीनं रात्री अंतकरणात गजानन महाराजांविषयी भाव धरला. नांदुऱ्याची मुलगी होती, आता कोरोनात तिचं लग्न झालं. ती मुलगी अकोटला दिली आणि ती अकोटून दर महिन्याला ती पोरगी शेगावच्या दर्शनाला, महाराजांच्या दर्शनाला येते आणि लोकांना सांगते, मी जर आज कोणामुळे जिवंत असेल तर फक्त गजानन महाराजांमुळे जिवंत आहे. ताकद काय? भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. एवढी जर भगवंताच्या नामाची अनुभूती आहे तर मग त्या नामाचं सामर्थ्य किती असेल? महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात, तुका म्हणे भोळा, 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 तुका म्हणे भोळा. झुंकू जाणे काळी काळा, झुंकू जाणे काळी काळा, येणे तुटला बंधने, येणे तुटला बंधने, येणे तुटला बंधने, येणे तुटला बंधने. काळी काळा, झुंकू जाणे काळी काळा, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. लोके चिरते जाणे,
उभयलोकी कीर्ती देणे उभयलोकी कीर्ती देणे सदती भवने सदती भवने सदती भवने सदती भवने विठोबार कुमाई 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 विठोबार कुमार 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 अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य सांगतात. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काळा. आपण भोळा कोणाले म्हणतो? ज्याले व्यवहारातलं काहीच कळत नाही त्याले. जे साधारण माणूस आहे त्याला लहान लहान गोष्टी समजत नाही त्याले काय म्हणतो आपण? भोळा. पण संतांच्या भाषेत त्याला भोळा म्हणता येत नाही. भोळा कोण? तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. ज्यानं कळी काळाला सुद्धा जिंकलं त्याचं नाव भोळा. 14 वेळा यम चांगदेव महाराजांना न्यायासाठी आला आणि 14 वेळा चांगदेव महाराजांना काय केलं? आपला प्राण या पंचतत्वात विलीन केला. मग यम काय त्याचं मडकं शरीर नेणार आहे का? नाही. यमाला काय पाहिजे? प्राण. जेव्हा कुठं आदिशक्ती मुक्ताईसारखी गुरु चांगदेवांच्या सानिध्यात आली आणि तेव्हा चांगदेव महाराज सुद्धा निजधामाला निघून गेले. याची ताकद आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काळा. येणं जाणं ज्यांच्या हातात आलं तुकोबऱ्यांदा तुम्ही त्याला भोळा म्हणा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काळा. येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जयने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. 5 मिनिटं शिवाजी महाराज वर बोला. झारडी कीर्तन सेवा 5 मिनिटं शिवाजी महाराज बद्दल. झालेली कीर्तन सेवा विश्व माऊली ज्ञानोबरांच्या चरणी अर्पण करतो. आणि जाता जाता एवढं सांगील, देवदेश धर्म नीतिमत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करा. कोणाचा द्वेष करू नका. एकादशीसारखा महान व्रत करायला शिका.